यस, गुड आफ्टरनून स्टूडेंट्स। सो खाना हो गया सबका? नहीं हुआ? का नहीं झालंय? ओके ओके। सो आज हम स्टार्ट करने वाले हैं आपका बेसिक इंग्लिश। ओके, सो बेसिक इंग्लिश प्लस 11 का इंग्लिश। सो उसके लिए प्रोफेसर श्रेया पोंक्षे मैम आपको इंग्लिश पढ़ाने वाले हैं। एंड श्रेया पोंक्षे मैम के क्या क्या डिग्रीज है वो मैं आपको बताती हूँ। उनका बीए इन संस्कृत हुआ है, एडवांस डिप्लोमा इन जैपनीज एंड जर्मन लैंग्वेज के लेवल्स होते हैं, पता है आपको? A1 A2 B1 B2, ऐसे A1 A2 B1 B2 C1 C2। हाँ, तो इस टाइप के लेवल्स होते हैं। उनका B1 तक हो चुका है एंड उसके बाद उनकी खुद की लैंग्वेजेस की एकेडमी है जिसको 3 इयर्स कंप्लीट हुए हैं। ओके, एकेडमी का नाम है प्रोलैंग्स एकेडमी, करेक्ट मैम? यस यस, पोलैंग्स एकेडमी। सो पोंक्षे एंड लैंग्वेजेस इसका शॉर्ट फॉर्म उन्होंने किया है, पोलैंग्स एकेडमी। सो आज आपको वो बेसिक अकाउंट्स, सॉरी बेसिक इंग्लिश पढ़ाने वाले हैं। सो बेसिकली बेसिक, वाई बेसिक इंग्लिश? ग्रामर, सेंटेंस फॉर्मिंग, हाउ टू डू सेंटेंस फॉर्मिंग, वो वाला जस्ट रिविजन के लिए। ओके, सो दिस विल बी फॉर द लास्ट टाइम ना बेसिक इंग्लिश। तो सीए फाउंडेशन के स्टूडेंट्स को इट इज हेल्पफुल फॉर लॉ सब्जेक्ट and in future for audit subject. So there should not be any spelling mistake or sentence drafting mistake. So that's why we are doing this basic English course, and same will be applicable for 11th also. Okay, so we ma'am will teach you basic English, that is sentence drafting etc. Ma'am will show you the syllabus of basic English course, and thereafter ma'am will teach you 11th syllabus English. Okay, so now I hand over mic to Shreya ma'am. Welcome Shreya ma'am to Success Mantra and Alaknanda Academy. Hello. या दोघी आणि हे दोन साईडचे 11 आणि बाकीचे फाउंडेशन. हो चालेल. नोट डाउन करो मॅम, तो पण नोट डाउन करो. कुठलं नोटबुक असेल तर हेलो.
हॅलो. 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 येतो येतो. हो हो. हॅलो, एम आय ऑडिबल? आवाज येतो सगळ्यांना? आज पहिलं लेक्चर आहे, पण काय डायरेक्टली अभ्यासाला नाही सुरुवात करणार आहोत. पहिली जस्ट बेसिक इंट्रो करून घेऊ एकमेकांची, फक्त नावं, बाकी काही नाही. सो आय एम श्रेया पोंक्षे. ग्रेट. एकदम बेसिक, एकदम असा जस्ट एक गेम टाईप खेळू, ठीक आहे? मी एक शब्द म्हणेन, आपण चेन घेऊयात एक, असं जसं अंताक्षरीला एक एक पुढे जातो, पण नॉट अंताक्षरी. त्यावरनं तुम्हाला आधीचा माणूस तुमचा जो शब्द म्हणलाय, इंग्लिश शब्द, त्यावरनं तुम्हाला कुठला शब्द आठवतो ते म्हणायचं. उदाहरणार्थ समजा मी म्हणलं ट्रीज, काय आठवतं? बोला काय? फॉरेस्ट, राईट. सो like that will play just a small game, okay? ओके, परत सांगतो. सो वेगळं एक्झाम्पल घेऊ. सो इफ आय से वॉटर, व्हॉट कम्स टू युअर माइंड? तुम्हाला काय आठवतं? रिव्हर, एक्झॅक्टली. सो रिव्हर म्हणल्यावर काय आठवतं? ओके, सो अशी चेन करत जायची, ठीक आहे? जे पहिलं मनात येईल ते, फार वेळ नाही घ्यायचा, लगेच. सगळ्यांना मराठी समजतंय ना? हां, मराठी प्लस इंग्लिश असं आपण आजचा जरा मोठ ठेवूया. ओके, कोण स्टार्ट करतं का? मी स्टार्ट करू? मी स्टार्ट करू? ओके. कॉलेज. एकेकाने सांगा, आपण कशी चेन करूयात इथपासून, अशी अशी. लेक्चर्स वर न तुला आता आठवत? टीचर्स काय? टीचर्स म्हणल्यावर काय आठवतं? टेक्स्टबुक्स. ओके, टेक्स्टबुक्स. परत रायटिंग. रायटिंग वरनं काय आठवतं? एज्युकेशन, एक्झाम्स, पेपर्स, क्वेश्चन अँड आन्सर्स. एकच शब्दावर क्वेश्चन्स, मार्क्स, पर्सेंटेज. हो हो, त्यांचं झालं. पर्सेंटेज. फास्ट फास्ट फास्ट. टॉपर. ओके, टॉपर. मोठ्याने बोला, ऐकत नाही. टॉपर नंतर रँक, कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन वरनं काय ठरतं? फास्ट. प्राइज. प्राइज. प्राइज वरनं काय ठरतं? फर्स्ट. फर्स्ट म्हणू आपण. फर्स्ट वरनं काय ठरतं? प्राइज. पण प्राइज झालंय, रिपीट नको. गिफ्ट, बर्थडे, चॉकलेट, सेलिब्रेशन. आपण कुठून कुठे आलो? पहिला शब्द काय होता? कॉलेज. कॉलेजवर ना ऍक्च्युली रिलेटेड आहे. कॉलेज इज अ सेलिब्रेशन. सो एस्पेशली तुम्ही जे आता 11th गेलात, तुम्ही आता म्हटलं सिनियर कॉलेज, पण ज्युनियर कॉलेजला आहात, काय वेगळं वाटतंय तुम्हाला? काहीच नाही? काहीच वेगळं नाहीये? खूप काही वेगळं आहे. ओके, नाउ विल प्ले अनदर गेम. In this game, we have to form sentences. Okay.
सेंटेन्स म्हणजे काय? डेफिनेशन कशी कराल? कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स. ओके, सो रॅन्डम कॉम्बिनेशन ऑफ वर्ड सेंटेन्स होतं का? मीनिंगफुल पाहिजे, ऑर्डर पाहिजे त्याला एक. व्हेरी गुड. आत्ता जे शब्द देत आहेत म्हणजे मी त्या दाखवतो तुम्हाला. त्या शब्दांवरनं आपल्याला सेंटेन्स बनवायचा. सेंटेन्सचा बेसिक तुम्ही असं म्हणालात, एक ऑर्डर पाहिजे, मिनिंगफुल पाहिजे. मिनिंग कधी येणार आहे? जेव्हा त्याचं ग्रामर करेक्ट असेल, स्ट्रक्चर करेक्ट असेल. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी मराठीत म्हणलं की ती डबा खाणे, ती डबा खाणे, काही मिनिंग कळतंय? कारण ग्रामर चुकलंय. काय करेक्ट ग्रामर असू शकतं? ती डबा खाते, खाल्ला, ते तिने होईल परत. ती डबा खाते, हे करेक्ट. सो सेंटेन्स एक बनवण्यासाठी आपल्याला बेसिक काय लागतं? तर ग्रामर. ग्रामर आणि करेक्ट स्ट्रक्चर. आता इथे जे शब्द आहेत त्यात ते दे आर नॉट रिलेटेड टू इच अदर. जसं आता आपण खूप वर्ड्स हे बोलले, तर प्रत्येक शब्द एकमेकांशी कनेक्टेड होता, पण सगळे सच एकालाच बिलॉंग करतात असं काही नाही. ठीक आहे. आता एक काम करूया, आपणच आपले शब्द घेऊयात. रॅन्डम शब्द सांगा जे आठवतात ते. इंग्लिश शब्द सांगा फास्ट, कोणी पण. क्लास. हो. बर्थडे. सेलिब्रेशन. शक्यतो रिलेटेड सांगू नका. अजून. Come on, we need more words. Tube light, tube light. Okay. One more. Last. Game. Okay. हे 5 शब्द वापरून, हे पाचीच्या पाची शब्द आले पाहिजे. एक सेंटेन्स बनवायचा आपल्याला. सुचतोय का बघा? ग्रॅमॅटिकली करेक्ट असला पाहिजे, नॉट नेसेसरीली मिनिंगफुल. आपण ट्यूबलाईटचा बर्थडे सेलिब्रेट करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे बस. बाकीचे शब्द घ्या, काही पण घ्या, पण हे 5 आले पाहिजे. हा. ओके. अजून नीट कसं करू शकतो? कोणाला सुचलंय अजून? हा हा, सांग सांग. परफेक्ट. सो तुझा सेंटेन्स जस्ट अ बिट मॉडिफाईड. व्हेरी गुड. परत सांग. वी आर going to class and celebrate
ट्यूब लाइट्स बर्थडे. Very good. Very good. And play games, right. Perfect. ग्रॅमॅटिकली बरोबर आहे का? एकदा बघा सगळ्यांनी नीट चेक करा. नाही बरोबर आहे? काय चुकलं? We are going to class to celebrate Tubelight's birthday and play games. Very good. हा, आता वाचून बघा. To class to celebrate Tubelight's birthday and play games. बरोबर आहे? व्हेरी गुड. अजून सेंटेन्सेस ट्राय करू असे. अजून 5 अजून रॅन्डम शब्द सांगा. एक्झाम. ओके. हार्ट. मोर. फेस. फेल. More words. Break. More. Excited. Okay. ओके बस. आता सेंटेन्स बनवूया. एक्साइटेड शब्द या वाक्यात घालणं थोडंसं अवघड आहे. बाकी सगळे ठीक आहेत. ट्राय करा. परत सांग. एक्साइटेड फॉर रिझल्ट. हा, बोला 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 फास्ट. Okay, let's start with I was excited for the exam. I was excited for the exam. Broken. Okay, I was excited for the result, but I fail होईल का failed होईल? Failed. Very good. Failed in the exam. And it breaks my heart. Past tense. It broke my heart. Very good. परफेक्ट. वाचा बरं कोणतरी. बरोबर आहे का? And it broke my heart. बरोबर. करेक्ट करेक्ट. चला अजून एक घेऊया. लास्ट. चालेल का कंटाळा आला? घेऊया. ओके. अजून रॅन्डम शब्द. मागचे काही बोलत नाहीयेत. शब्द सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही. सिटी. व्हेरी गुड. City. Bright. More. T-shirt. Okay. Traveling. Black. ओके, बस झाले 5 शब्द एवढे आपल्याला.
सांगा सांगा. परत ऐकून आलं. In the city, okay, in the city I was traveling okay, wearing म्हणू आपण, wearing a black t-shirt on a bright day. Very good. Perfect. त्यात काय एरर आहे का ग्रामरची? In the city I was traveling wearing a black t-shirt on a bright day. फार फार आता एवढं करू शकतो, I was traveling in the city wearing a black t-shirt on a bright day. हे रॉंग नाही आहे. Other one sounds more correct. Very good. This is our perfect sentence. Okay. तर आता तुम्हाला काय लक्षात आलं? आलं का काही लक्षात की आपल्याकडे शब्द कुठलेही आले तरी आपल्याला जर ग्रामर येत असेल, स्ट्रक्चर येत असेल, तर आपण एक मीनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो. एक सेंटेन्स नक्की बनवू शकतो. त्याचा सेन्स लागेल असं नाही. पण समजा पहिल्या सेंटेन्सला आपण असं म्हणलं, आपण आपल्या एखाद्या मित्राला ट्यूबलाईट म्हणत असू शकतो. है ना, निकनेम्स असतात. किंवा खरोखर एखादी आपली प्रिय ट्यूबलाईट असेल आणि तिचा आपण खरंच वाढदिवस सेलिब्रेट करतोय. पुढचे दोन तर बऱ्यापैकी खूप एकदमच मिनिंगफुल आहेत. सो आपल्या हातात जर ग्रामर असेल तर कुठलेही शब्द आपल्या अंगावर असे कोणी फेकले तरी आपल्याला बनवता येतोय सेंटेन्स, राईट? बरं, मला जरा तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. आय वॉन्ट टू नो की व्हॉट इज युअर अप्रोच टुवर्ड्स इंग्लिश लँग्वेज. तुम्हाला कशी वाटते इंग्लिश भाषा? लाईक मला ती खूप वियर्डली इंटरेस्टिंग वाटते. खूप वियर्ड गोष्टी आहेत त्याच्यात. प्लुरल फॉर्म्स कळत नाहीत पटकन, एकाच शब्दाचे बरेच अर्थ असतात, स्पेलिंग्स नीट नसतात, एकच आपल्याला वाटतं की अरे रायमिंग आहे, पण त्याचे उच्चार वेगळेच असतात. काईट आणि लाईट रायमिंग आहेत, पण त्यांची स्पेलिंग सेम आहेत का, म्हणजे सिमिलर आहेत का? सो ती मला वियर्डली इंटरेस्टिंग वाटते. तुम्हाला कशी वाटते? सोपी, अवघड, बोर, घाण, काही असू शकतं. एका शब्दात कोण सांगेल? 2 शब्दात काही. 50-50 कशाच्या बाबतीत 50-50? अवघड, सोपी. ओके. अवघड का वाटते आणि सोपी का वाटते? म्हणजे त्यातलं काय सोपं वाटतं आणि काय अवघड वाटतं? बरं, अजून कोणाला काय वाटतं इंग्लिश भाषेबद्दल? कशाला शिकायची? काय गरज आहे? असंही वाटू शकतं. असं वाटतं का कोणाला की कशाला शिकायची भाषा ही? शिकायला पाहिजे. अजून काय वाटतं? तुम्हाला आपल्या सगळ्यांना शाळेपासूनच असते इंग्लिश. मे बी वेगवेगळ्या स्टँडर्ड्स पासून, कोणाला फर्स्ट पासून, कोणाला ज्युनियर KG पासून, कोणाला 5th पासून. आपल्या आधीच्या जनरेशन्सना बऱ्याच लोकांना 5th किंवा 8th पासून असायची. पण
काही वर्ष झाली आता आपण ही भाषेशी ओळख होऊन. आपल्याला आता तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला नवीन मित्रमैत्रिणी भेटले असतील. पण पहिल्या दिवशी भेटल्यावर पण त्यांच्याबद्दल काहीतरी एक ओपिनियन होतं की नाही आपलं, की हा मित्र बाबा अभ्यासू दिसतोय बरं का, किंवा हा मित्र टवाळखोर आहे, किंवा चांगला मित्र बनू शकतो. असं इंग्लिश भाषेबद्दल काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही. काहीच नाही. न्यूट्रल. 70% वो 30% इंटरेस्टिंग. प्रिसाइज आन्सर. ओके, व्हेरी गुड. अजून तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? काहीच नाही वाटत. ओके, हरकत नाहीये. मला सांगा, सोशल मीडिया किती जण वापरतात? मी पण वापरते. त्यात काय? कोण कोण वापरतं? सो ऑलमोस्ट सगळे. मीम्स मीम्स आवडतात तुम्हाला? मीम्स असतात खूप. काही काही टेम्पलेट्स असतात जी खूप अशी कॉमन आहेत. तर आपण ट्राय करूया आपल्या हिशोबाने त्या टेम्पलेट्सना कॅप्शन करायचा. ठीक आहे, इंग्लिशमधून. तोडकं मोडकं असेल तरी चालेल. आवाज. सध्या कुठली मीम मीम ट्रेंडिंग आहे सांगा मला. कोणतीच ट्रेंडिंग नाही? गिबली वाली. हा, दॅट्स नॉट अ मीम. तो ट्रेंड आहे, जनरल ट्रेंड आहे. चलचल वाली. चलचल चलचल. आता मीमचे पण बरेच फॉर्मॅट्स असतात बरं का. तर मी आता MA लिंग्विस्टिक्स करते आणि त्यात मी जस्ट मागच्या आठवड्यातच मीम्सवर स्टडी केला. तर मीम्सचे पण खूप प्रकार असतात. काही काही व्हिडिओ मीम्स असतात, ऑडिओ असतात. आता आपण जे बघणार आहोत ते युजली टेम्पलेट्स असतात बघा. तुम्हाला माहिती आहे मागच्या महिन्यात साधारण एका ऍक्टरची मीम खूप ट्रेंड झालेली, तो असा बघतोय. कुठला ऍक्टर? हा, त्याची मीम. सो जेव्हा असं असतं ना तिथे इमेज असते आणि तिथे काहीतरी लिहिलेलं असतं, त्या मीमला म्हणतात इमेज मॅक्रो मीम. काय म्हणतात? इमेज मॅक्रो मीम. करेक्ट. सो तो प्रकार आपण बघूया. त्या खूप जुन्या असतील कदाचित, कॉमन आहेत. लेट्स ट्राय.
हा ही माहिती आहे ना. कशा कशा कॉन्टेक्स्ट मध्ये असते साधारण ही? की हे नको हे पाहिजे असं काही ना. हे फॉर एक्झाम्पल बर्गर मिसळ असं असं तुम्हाला काय वाटतं? इंग्लिश मधून सांगा. पहिल्या ह्याला काय लिहाल आणि दुसऱ्या ह्याला काय लिहाल? ओके. मंडे टू सॅटर्डे आणि इकडे संडे. व्हेरी गुड व्हेरी गुड. मोर. स्टडी आणि गेम्स. ओके. स्टडी आणि टाइमपास. अजून कॉफी चहा. व्हेरी गुड व्हेरी गुड. व्हेरी गुड. पुढचं बघूया. ही पण माहिती आहे तुम्हाला. सो अशी कुठली सिच्युएशन आहे ज्या तुम्हाला असं होतं या माणसासारखं? परत. When India loses. Okay. Extra lectures. Right. So असं करू शकतो. एक्स्ट्रा लेक्चर्सला कसं फ्रेम करूयात आपण की we thought we were here only for 2 hours, but then the professor schedules extra lectures. सगळ्यांना कॉमन आहे फिलिंग हे. व्हेरी गुड व्हेरी क्रिएटिव्ह. अजून कोणाला काय सुचतंय? अशी केव्हा होते आपली सिच्युएशन? राइट. So best friendship में cheating. Right. So when my best friend gets close to another friend. Very good very good. When my best friend breaks the best friend code. Right. असं कधी वाटतं तुम्हाला? लय भारी. ओके. असं करू शकतो. I hadn't prepared for the test and it got cancelled. Going for a trip, right? For example, my friends are studying on weekend and I'm going for a trip. Very good. अजून सुचतंय कोणाला काही? पुढची घेऊया. एक्स्ट्रा लेक्चर ऑफ आहे. मॅथ्सचं लेक्चर ऑफ आहे. ओके. मॅथ्सचं लेक्चर ऑफ आहे. सो कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? वेन मॅथ्स लेक्चर इज ऑफ असं म्हणू शकतो. आणि ऑफ जरा ऑफच वाटतं. हा. वेन मॅथ्स लेक्चर गेट्स कॅन्सल. हे माहिती आहे तुम्हाला? तो काइंड ऑफ हा सरळ रस्ता आहे, हा वाकडा रस्ता आहे आणि मला वाकड्याच रस्त्याला जायचंय. हाऊस आहे म्हणजे मला. फॉर एक्झाम्पल मी सांगते. ओके. सरळ रस्ता आहे की माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. सरळ रस्ता असा आहे की मी 11वीत आर्ट्स घेतलेलं, म्हणजे 11वी पासून आर्ट्स घेतलेलं. सरळ रस्ता असा आहे की आर्ट्सला जाऊन आर्ट्सचे विषय घ्यावे आणि वाकडा रस्ता असा आहे की आर्ट्सला जाऊन मॅथ्स घ्यावं. तर मी मॅथ्स घेतलं आणि मग वाट लागली. हा बोल. परत. सायन्स लेके सीए करने आया. ओके. सो सरळ रस्ता होता की काहीतरी सायन्सच्या रिलेटेड करशील आणि वाकडा रस्ता घेतला असतो. ओके. पर्सिंग सीए. व्हेरी गुड. अजून कोणाला काय सुचतंय? नाही. आता लास्ट मध्ये आपण मगाशी बोलवत आहे. असं कधी होतं तुम्हाला?
तेव्हा सरांचा चेहरा असा होतो, रेड रेड. When sir asks if we have completed the homework, and we say we have, but it's at home. we have forgotten our notebooks at home. Right. अजून ओके. आता अब आते हैं सीरियस पार्ट पे. सिलेबस कमी वेळ उरलाय तरी तुम्हाला काय वाटतं बेसिक इंग्लिश मध्ये? तुम्ही सांगा मला, तुम्हाला काय अपेक्षित आहे बेसिक इंग्लिशच्या कोर्स कडून? दिसतीये? इज इट विजिबल? टायटल काय? द लँग्वेज ऑफ सक्सेस इंग्लिश फॉर सीए स्टुडंट्स. ठीक आहे. तर आपण काय काय कव्हर करणार आहोत? बेसिक्स ऑफ इंग्लिश सेंटेन्स फॉर्मेशन, जे आता आपण गेम खेळता खेळता थोडंफार चेंजेस केले की कसं करेक्ट असायला पाहिजे. कॉमन ग्रामर एरर्स अँड हाऊ टू फिक्स देम. ओके. टेन्स युसेज अँड आन्सर रायटिंग. द फंडामेंटल्स ऑफ ग्रामर. फंडामेंटल्स म्हणजे बेसिक्स काय काय आहेत? 8 पार्ट्स ऑफ स्पीच अँड सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आठवतंय का असले शब्द शाळेतले शिकलेले कधी? नाही आठवत आहेत? ठीक आहे. विल रिवाइज एव्हरीथिंग, डोंट वरी. सेंटेन्स कनेक्शन्स अँड ट्रान्झिशन वर्ड्स. सेंटेन्स कनेक्टर्स, सॉरी. सो 2 सेंटेन्सेस आपल्याला कनेक्ट करायचे. कंजंक्शन्स कसे वापरायचे किंवा काही फ्रेजेस असतात त्या कशा वापरायच्या. स्ट्रक्चरिंग क्लिअर अँड इफेक्टिव्ह आन्सर्स. दिस इज पुढचं जरा इट इज बेसिकली डिझाइन्ड फॉर इफेक्टिव्ह रायटिंग ऑफ द सीए पेपर्स. की तुम्हाला टेक्निकल बाजू येत असेल पण तरी इंग्लिशचं जर थोडं आपल्याला गोंधळ होत असेल तर मग आन्सर चुकतं ना, त्यासाठी. तर स्ट्रक्चरिंग क्लिअर अँड इफेक्टिव्ह आन्सर्स, पॅराग्राफिंग अँड प्रेझेंटेशन टेक्निक्स आणि फॉर्मल वोकॅबलरी फॉर सीए एक्झाम्स. तर असे काही शब्द असतात किंवा काही वोकॅबलरी असते जी पर्टिक्युलरली त्या फील्डशी रिलेटेड असते. कशी सगळी हे जस्ट आउटलाईन आहे, सगळी नको बघायला, जस्ट थोडं थोडं बघूया. सो सेंटेन्स स्ट्रक्चर अँड आन्सर फ्रेमिंग ह्याच्यात हे सगळं कव्हर होणार आहे. These are grammar essentials for CA writing. Tenses, subject verb agreement, modal verbs, passive voice, articles, prepositions, हे बेसिक्स आहेत सगळे. Vocabulary for academic and professional writing. So formal language कशी असावी, written language कशी असावी, paragraphing and presentation of answers. सुरू कसं करावं आन्सर, कन्क्लुजन कसं लिहायचं, आपल्या आयडियाज कशा मांडायच्या, एरर स्पॉटिंग अँड सेल्फ एडिटिंग. सो आपलीच उत्तर आपण प्रॅक्टिस करतो ना लिहायची आधी, डायरेक्ट पेपर तर नाही लिहित. तर आपलीच उत्तर आपण लिहून बघताना काय आपल्या चुका होतात ते आपणच कसं चेक करायचं, कारण प्रत्येक वेळेला कोणी असेलच चेक करायला असं नाही. सो याच्यात कॉमन मिस्टेक्स आणि ग्रामर चेक्स वगैरे असं सगळं घेऊयात. रायटिंग प्रॅक्टिस विथ सीए बेस्ड कॉन्टेंट. आता ही प्रॅक्टिस पण आपण करूयात जशी होईल तशी. काही काही सॅम्पल आन्सर्स आपण इथे लिहून बघूयात, डिस्कस करूयात की काय अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. आणि कोर्स आउटकम्स काय काय आहेत? बाय द एंड ऑफ द कोर्स स्टुडंट्स विल बी एबल टू फ्रेम करेक्ट अँड क्लिअर सेंटेन्सेस, यूज फॉर्मल vocabulary and grammar correctly, write well structured exam ready answers,
edit their own answers for clarity and correctness, and gain confidence in written English. Okay? वाटतंय का तुम्हाला असं होईल सगळं? मला सांगा शेवटी झालं का नाही ते. Okay. So yeah, like we'll be starting from the next week. आज मजा आली का? I'll try to keep it interactive. आणि मी पण स्वतः पण स्टुडंट आहे, मी मास्टर्स करते आता. सो आय नो लाईक की प्रोफेसर नुसते बोलत बसले की कसं वाटतं. मला झोप येते कधी कधी, खूप झोप येते. सो लेट्स ट्राय अँड गिव्ह आवर बेस्ट. मी पण माझा 100% देईन, तुम्ही पण तुमच्या साईडनी 100% द्या. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की आपण एक ब्रिज तयार करायचा प्रयत्न करतोय की शाळा आता झाली, संपलं, आता आपण पुढे चाललोय, आपल्याला काहीतरी आपलं ड्रीम आहे ते अचीव्ह करायचंय. तर त्यासाठी आपले इंग्लिश मध्ये नको यायला, जर आपल्यात ते जर वीक असेल तर तो वीकनेस आपला मध्ये नको यायला आपल्या ड्रीमच्या आणि आपल्यामध्ये, राईट. तर ते आपण सॉल्व्ह करण्यासाठी हा ब्रिज कोर्स काइंड ऑफ घेतोय की सगळे फंडामेंटल्स आत्ताच क्लिअर करून टाकायचे, नंतर काही डाऊट नाही राहिला पाहिजे. ऍटलिस्ट बेसिक रिटर्न इंग्लिश आपल्याला उत्तम आलं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी मला तुमच्या साईडनी पण कॉपरेशन लागेल. डाऊट्स विचारा, मी अजिबात काही बोलणार नाही, 100 वेळा एकच प्रश्न विचारा. बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ अँड टू मी की मला हे समजलंय का, येतंय का, आणि ते मला पण सांगा की हो समजलंय किंवा नाही समजलंय, परत सांगा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सुरू करूया नेक्स्ट वीक पासून. सी यू नेक्स्ट वीक. थँक्यू सो मच. थँक्स.